सह्याद्रीच्या संपन्नतेची साक्ष देणारा हा धबधबा फक्त धबधबाच नाही तर जीवन घेऊन जाणारा अविरत प्रवाह। तब्बल 800 फुटांवरून कोसळणारी याची धार थक्क करते आणि आपण किती खुजे आहोत याची जाणीव करून देते। हा आहे साताऱ्यातला भांबवली वजराई धबधबा। सर्वाधिक उंचीचा धबधबा म्हणून इथल्या ठोसेघरच्या धबधब्याचा मान आहे। हा धबधबा तब्बल 1840 फुटांवरून जमिनीवर कोसळतो। मात्र वजराई मंदिरापासून भांबवली वजराई धबधब्याची उंची मोजली तर तो ठोसेघरलाही मागे टाकतो। शिंदे साहेब, मला पुढे येऊन सांगा की हा जो दावा केला जातो की हा भांबवलीचा धबधबा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त, कदाचित देशात सर्वात जास्त उंचीचा धबधबा आहे, हे बरोबर आहे का? आता ह्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक धबधबे आहेत। धबधबे आहेत, पण धबधब्याची परिस्थिती अशी आहे की ह्या धबधब्याची उंची प्रत्यक्षात कुणी मोजलेली नाही। आता ज्या सगळ्यात उंच धबधबा म्हटलाय हा एक खरं आहे, परंतु पाटेघर गावच्या हद्दीवर एक ढोळ आहे की रामढोह म्हणतो आपण, त्या रामढोह मध्ये पाणी पडतंय। त्या पातळीपासून, समुद्र सपाटीपासून ह्या कासपासून येणाऱ्या उरमोडी नदीच्या टोकापर्यंत, म्हणजे वजराई देवीच्या टोकापर्यंत ही उंची असावी असं माझं मत आहे। पण मी जे चेरापुंजीत बघितला त्याच्यापेक्षा तर हा निश्चितच कमी आहे। एक 252 मीटरचा आहे। आता ही उंची आहे ती 252 मीटरची आहे, परंतु पाटेघरच्या हद्दीपासून जर मोजलं गेलं तर कदाचित उंच असावा, शक्यता नाकारता येत नाही। परंतु हा जो परिसर आहे हा पूर्ण धबधब्याचा परिसर इतका निसर्गरम्य आणि सुंदर आहे, म्हणजे जवळजवळ 44 डोंगर रांगांच्या 44 डोंगर रांगांच्या समृद्ध जीवनाच्या आणि इंग्रजी किंवा बाहेरच्या परदेशातली नसलेल्या वनस्पतींचा हा परिसर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा धबधबा असाच अविरतपणे कोसळतोय। काशच्या पठारावरून वाहून येणारं पाणी कडे कपाऱ्यांमधून कोसळतं आणि या धबधब्याची निर्मिती होते। मात्र या धबधब्याची किंचितशीही जाणीव महाराष्ट्राला नव्हती। काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी याचा शोध लावला आणि या धबधब्याचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला झालं। प्रतिनिधी आहे राहुल तपासे, भन्नाट मनुष्य आहे, कोयणेमध्ये जातो, तिथे जंगलामध्ये राहतो आणि आम्ही हे अतिशय दावा करू शकतो की हा जो भांबवलीचा धबधबा आहे ना, या माणसामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदा कळला। तू पहिल्यांदा आला होता इथे? पहिल्यांदा इथे आलो। आणि तेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ज्यावेळेला मी फिरत होतो त्यावेळेला मला भांबवली ह्या गावाच्या परिसरामध्ये एक धबधबा आहे असं समजलं होतं। त्यामुळे आम्ही ट्रॅक करत या गावातून या इथपर्यंत आलो होतो। आल्यानंतर गावातल्या काही ग्रामस्थांना घेतलं होतं, वाट करत 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 या ठिकाणी आलो होतो। त्यावेळेला आपल्या चॅनलवरती हा धबधबा पहिल्यांदा बघितला। तिथे यायला किती वेळ लागला होता? वरून जे आलो ते आपण रस्त्याने रस्ता केलाय, आता थोडासा रस्ता आहे। त्यावेळेला पायवाटच होती आणि त्या पायवाट्यातून वाट काढत काढत इथपर्यंत पोहोचलो। मग तेच वाट काढत काढत यायला किती वेळ लागला होता? जवळपास 2 तास लागले होते तेव्हा इथे यायला। आणि मग पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय वाटलं? जळूंचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात होतं। त्यावेळेला हे पाहिल्यानंतर आपलातून एवढी हे नजारा पाहिल्यानंतर निश्चित म्हणजे भांबावून गेलो होतो, जसं इथला भांबवलीचं भांबवणं। गावकऱ्यांना हा धबधबा माहित होता, मात्र घनदाट जंगल आणि अवघड दरीमुळं इथं पोहोचणं अवघड होतं। किती वर्ष वय? 76. 76व्या वर्षी काय बदल वाटतोय का? जसा पहिला होता तसाच आहे? नाही, पहिला होता तसाच आहे, पण आता थोडासा म्हणजे काय आवक जावक झाली, 2 वर्ष झाली माणसं त्यामुळे जरा थोडंसं हे वाटतंय, नाही तर पूर्वीचा आहे तसंच आहे। त्यात काय बदल झालेला नाही, काही नाही। हा मनोहारी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना पाय वाटेनं या दरीत उतरावं लागतं। अजूनही इथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाहीये, मात्र इतके कष्ट करून इथवर जे पोहोचतात त्यांना स्वर्ग पाहिल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। जगापासून दूर राहिलेला हा धबधबा सुंदरतेची परिभाषा निश्चित करतो। त्यामुळेच
अमेझिंग महाराष्ट्राच्या यादीत भांबवलीचा हा धबधबा अव्वल स्थानी आहे.